फेऱ्या होत आहेत, मात्र अजून काही घोषणा होत नाही. अंतिम टप्प्यात आलंय असं सांगितलं जातं. काय नेमके कधीपर्यंत घोषणा बोला साहेब? दोन ठाकरेंची युती घोषणा कधी होणार आहे याकडे लक्ष लागलंय. 2 दिवस राहिले फक्त निवडणुकी अर्ज भरायला. आपण आता पाहिलं असेल की दोन्ही पक्षाचे नेते बसले होते सामनाच्या कार्यालयामध्ये माझ्याबरोबर. चर्चा पूर्ण झालेली आहे आणि चर्चा संपलेली आहे. जागावाटप सुद्धा संपलेलं आहे. कोणी कुठे लढायचं याच्यावरती एकमत झालेलं आहे. कोणती अडचण दिसत नाही. ज्या अडचणी होत्या त्यात स्वतः माननीय राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालून त्या दूर केल्या. सर्व कार्यकर्त्यांचं समाधान होईल याची काळजी घेतली. तरीही युतीमध्ये काही गोष्टी या कटुतीने सोडवायच्या असतात. कार्यकर्त्यांच्या भावना आणि मान राखायचा असतो आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालोय असं आम्हाला वाटतं. आजच्या बैठकीमध्ये शेवटची बैठक आहे असं मी मानतो. आम्ही सगळे मानतो. येत्या 1-2 दिवसामध्ये त्या संदर्भात रितसर घोषणा होईल. काँग्रेसला नगरपरिषदेच्या निकालात जे यश मिळालेलं आहे त्याच्यानंतर काँग्रेसची बोलणी सुरू राहतील का? तुम्ही प्रयत्न कराल का त्यांना? नक्कीच आमचे शेवटपर्यंत प्रयत्न राहतील. काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीतला एक प्रमुख पक्ष आहे. काँग्रेसची स्वतःची एक व्होट बँक आहे. आमच्या महाविकास आघाडीतला राष्ट्रीय पक्ष असलेला तो एकमेव पक्ष आहे इंडिया ब्लॉकमधला. आम्ही लोकसभा विधानसभा एकत्र लढल्यावरती महापालिका जिल्हा परिषदांमध्ये आम्ही काम करावं अशी आमची भूमिका आहे. त्यांचीही आहे. पण त्यांच्या काही अडचणी आहेत. विशेषतः राज ठाकरे यांसंदर्भात असतील त्यांच्या भूमिका आहेत. आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी आपल्याला सर्व घटक एकत्र घ्यावे लागतील. हे आम्ही त्यांच्या दिल्लीतल्या नेत्यांशीही बोललो. महाराष्ट्रात जे त्यांचं हायकमांड आहे त्यांच्याशीही बोललो आणि त्यांचं मन वळवण्याचा किंवा त्यांच्याशी चर्चा करण्याचं काम अद्याप सुरू आहे. अजून 72 तास आहेत. पण आमच्यामध्ये कोणती कटुता नाही. काँग्रेसमध्ये आमच्यात कटुता नाही. आम्ही त्यांची अडचण समजून घेतो. जरी ते वेगळे लढत असले तरी आम्ही एकमेकांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करू. निवडणुकांमध्ये सर्वाधिक जास्त नगराध्यक्ष हे भाजप निवडून आलेले आहेत. त्यानंतर शिवसेना शिंदे. असं आहे की तुम्ही जर विधानसभांचे निकाल पाहिले असतील तेच आकडे आहेत. मशीन तशीच सेट आहे. 120 125 भारतीय जनता पक्ष करेक्ट. 54 विधानसभेलाही आणि इथे सुद्धा आणि 40-42 अजित पवार. आकडे तेच आहेत ना. त्याच मशीन तेच सेटिंग काय आणि तोच पैसा. ही आपली लोकशाही आहे. तुम्ही आकडे पहा ना. आकड्यामध्ये अजिबात बदल झालेला नाही. अजिबात बदल झालेला नाही त्यांच्या आकड्यात. भारतीय जनता पक्षानं मशीन त्याच पद्धतीनं फिट केल्या. तेच आकडे राहायला पाहिजे. आकडे तरी बदलायला पाहिजे होते. त्याच्यामुळे पैशाचा जो गारपीट झाली पैशांची जी गारपीट झाली त्या गारपिटीपुढे कोण टिकणार? आम्ही पेरलेली शेतं सुद्धा त्याच्या खाली झोपली गेली. एक लक्षात घ्या. 30 कोटी बजेट असलेल्या नगरपालिकेवर भाजपा आणि शिंदे 150 कोटी रुपये जिंकायला खर्च करतात. बजेट 30 कोटी आहे त्या नगरपालिकेचं आणि खर्च किती होतोय ते 100 कोटी 150 कोटी. नगरपालिका निवडणुकांमध्ये आतापर्यंत कोणी प्रचाराला चार्टर फ्लाईट आणि हेलिकॉप्टर वापरले नव्हत्या. आम्ही ती कार्यकर्त्यांवर सोडल्या निवडणुका. पण इथे स्पर्धा सत्ताधारी पक्षातच होती. कोण पुढे जात आहे. स्पर्धा आमच्याशी नव्हतीच विरोधी पक्षाची.
सत्तेतले 3 पक्ष एकमेकाविरुद्ध खेळत राहिले आणि त्याच्यामुळे पैशाचा प्रचंड धुळा उडाला. म्हटलं ना, गारपीट झाली पैशाची. लोकांना एक सवय झाली पैसे घेऊन मतदान करायची. राऊतसाहेब अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये भाजपने शिंदेना पराभूत केलेला आहे. हे जेव्हा आम्ही शिंदेना विचारलं, शिंदे म्हणतायत की अखेर विजय हा महायुतीचाच झाला. ठीक आहे, झाला असेल महायुतीचा विषय, मग एकमेकाविरुद्ध लढलाच कशा करता? जर महायुतीचा विजय झाला असेल तर मग एकमेकाविरुद्ध लढलाच कशाला? अमित शहाकडे गेलात कशाला? आम्हाला घ्या म्हणून सांगण्यासाठी. आणि तरी तुम्ही इथे नगरपालिकांमध्ये एकमेकाविरुद्ध लढलेला आहात. नगरपालिकात कुठे महायुती होती? कोणाचीच युती नव्हती, कोणाची आघाडी नव्हती. भारतीय जनता पक्षाचे एक आमदार जागा आम्ही मुंबई महानगरपालिकेला निवडून आणू म्हणजे परत अमित शहा असं म्हणाले की 150पेक्षा जास्त जागा मुंबई महानगरपालिकेला निवडून आणू आणि आताचा जो निकाल जो आहे नगर परिषदेचा तो महाविकास आघाडीला चपराक बसलेले आहे आजच्या निकालात. नाही असं चपराक वगैरे काही नसतं नगरपालिका निवडणुकीमध्ये. भारतीय जनता पैशाचा खेळ आहे, सत्तेचा खेळ आहे, माणसांची फोडाफोडी शेवटपर्यंत सुरू. आता निवडून आलेले नगराध्यक्ष ताबडतोब फोडण्याचा प्रयत्न सुरू झाला. आज नगराध्यक्ष निवडून आलाय शिवसेनेचा श्रीवर्धनला, आणि तुम्ही लगेच पैशाच्या बळावर त्याला फोडण्याचा प्रयत्न करता. ही तुमची नियत आहे. हा कसला विचार? हा विचाराचा विजय नाहीये, हा पैशाचा विजय, हा सत्तेच्या दहशतीचा विजय, आणि हे फार काळ चालत नाही. सुधीर मुनगंटीवार यांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे की भाजपच्या अंतर्गत गटबाजीमुळे सुधीर मुनगंटीवार यांनी मोठं वक्तव्य केलंय. चंद्रपूरमध्ये अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसला बळ मिळालं आणि त्यातनं माझं राजकीय नुकसान झाल्याची खतखत त्यांनी व्यक्त केली. चंद्रपूरला सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळाली आहे. चंद्रपूरला काँग्रेस पक्षाला मिळालेलं यश हे नेत्रदीपक आहे. ते तुमच्या पक्षांतर्गत गडबड्या काय हा तुमचा अंतर्गत प्रश्न. पण काँग्रेस जिंकली आणि भारतीय जनता पक्ष पराभूत झाला, आणि जिथे भाजपच्या नेत्यांना पराभूत करायचंच होतं तिथे बरोबर त्यांना पराभूत करण्यात आलेलं आहे. म्हणजे मशीन त्या पद्धतीने वापरल्या गेल्या. म्हणजे सुधीर मुनगंटीवार असतील किंवा अन्य कोणी असतील, सगळे काटे अशा पद्धतीनं दूर केले. भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत पराग शहा यांनी एका रिक्षावाल्याला जोरदार कानाखाली काल मारली. काय सांगाल? पण एकनाथ शिंदे काही बोलले नाही त्याच्यावर. बघा, सामान्य मराठी माणसाचा एक कानफटात बसून पराग जैनकडून ह्याच्यावरती सत्तेतल्या स्वयंघोषित शिवसेनेनं तोंड उघडायला पाहिजे. एक सामान्य रिक्षावाला, त्याने म्हणे वाहतुकीचा नियम मोडला. एवढे कायद्याचे रक्षक, गौतम अडाणी मुंबईत रोज नियम मोडतोय. त्याच्यासाठी महापालिका सरकार नियम मोडत आहे. म्हणून हे पराग जैन कोण जे आहे का, पराग शहा म्हणजे जैनच बरं का, हे महापालिका आयुक्तांच्या कानाखाली मारणार आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जाऊन जाब विचारणार आहेत नियम मोडला म्हणून. नियम बाह्य कामं किती चालली आहेत महानगरपालिकेत एकनाथ शिंदेकडून चालली आहेत ना, त्याशिवाय पैसा येतोय का एवढा? हे शहा, मेहता, पारेख हे जे लोक आहेत यांनी नियमबाह्य कामं करूनच इतका पैसा कमवला ना. सगळ्या श्रीमंत आमदार आहेत ते, नियमाने पैसे कमवलेत का? एक रिक्षावाला त्यांना खुपतो आहे. पण मुंबईमध्ये नियमबाह्य काम करणारे असंख्य बिल्डर, व्यापारी, उद्योगपती जे आहेत त्यांच्याविषयी तोंड उघडा म्हणावं. गलत काम क्या एक रिक्शा वाले ने किया है? आप नहीं किया, आपकी सरकार ने नहीं किया, मुख्यमंत्री नहीं करते. क्या है? गौतम अडानी नहीं करते, अमित शाह नहीं कर रहे, मोदी नहीं कर रहे, तो क्या करोगे आप? सर आज बैठक हुई है, कब तक जो है ऐलान जो है वो कट देखिए, बैठक का सिलसिला खत्म हुआ है. शिवसेना और महाराष्ट्र नवनिर्माण सेना में आज आखिरी बैठक हुई यहाँ ही. अब कल या परसों तक हमारी जो गठबंधन का ऐलान हो जाएगा, कौन कितनी सीटें पर लड़ रहा है, ये उद्धव जी और राज्य एक साथ आकर आपको बताएंगे. योगी प्रचार के लिए आ रहे हैं. योगी रिजल्ट आया है उसके बाद अभी बीजेपी की जो कार्यकर्ता है उनमें कॉन्फिडेंस बढ़ गया, ऐसा बीजेपी के नेता कह रहे हैं. देखिए, एक कॉन्फिडेंस नहीं है,
ये एक अनैसर्गिक टॉनिक है, पैसा है, सत्ता है। नगर पालिका चुनाव ये हम लोग पहले हमारे कार्यकर्ताओं के ऊपर छोड़ देते थे, लेकिन अब ये इतना पैसा उनके पास है तो पैसों के बल पर ही चुनाव में भी ये लोग चार्टर फ्लाइट हेलीकॉप्टर से उठते हैं और चुनाव लड़ते हैं, पैसा देते हैं। ये कब तक चलेगा? मुझे विश्वास है ये ज्यादा दिन नहीं चलेगा। योगी आदित्यनाथ और जनता जो है वो चुनाव प्रचार के लिए